आदित्यजी आज मुंबईच्या शाखांचा दौरा करताय, काल देखील दौरा झाला, आज देखील दौरा करताय, परंतु आज चित्र पाहायचं झालं तर आज मोठ्या ट्रॅफिकच्या समस्येला तुम्हाला देखील सामोरं जावं लागलंय. कशा प्रकारे बदल असणार? कुठचंही शहर आता पाहिलं गेले 2-3 वर्ष आपण हालत पाहिली तर ट्रॅफिक, खोदलेले रस्ते, अर्धवट राहिलेलं काम, अनेक प्रश्न असे सामोरे झाले असतात. आणि हे नुसतं आम्हाला नाही तर सामान्य नागरिकांना पण झालेलं आहे. भाजपने जे शहरांची हाल करून ठेवलेत ते दिसतात आपल्याला आणि त्याच्याच विरुद्ध हा लढा आहे. कलिना सारख्या परिसरामध्ये आहात, मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीचा अनेक वर्ष झाला विकास होईल असं म्हणतात, लेकिन चित्र अनेक प्रश्न आम्ही स्थानिक पातळीवर घेत आहोत. आपण पाहताय आता आम्ही तिथून पुढे चेंबूर, अणुशक्तीनगर, मी वरळीच्या दिशेने जात आहे. काल मला वाटतं अमित भांडूप वगैरे होता, आम्ही दुसरीकडे होतो. प्रत्येक ठिकाणी 2-3 महत्वाचे लेव्हलवर कॅम्पेनिंग चालू आहे आणि हे खरे प्रश्न. पहिलं म्हणजे आम्ही केलेलं काम, दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवर होणारं काम आणि तिसरं म्हणजे आम्ही परवा जे सांगितलं 15 मुद्दे जे होते हे देखील मुंबईकरांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारे आहेत आणि ते देखील आम्ही करतो. विकासाचा मुद्दा न घेता इतर मुद्द्यांवरती निवडणूक ढकलण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप प्रत्येक वेळी तेच करतं. भाजप प्रत्येक वेळी तेच करतं. आम्ही आदित्यजी मनसेच्या शाखेत आलेले आहेत, तुम्ही सुद्धा शिवसेनेच्या शाखेत गेलात. आता आमच्यासाठी दोन्ही शाखा सेम आहेत. सारख्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची शाखा काय, आमची शाखा काय, आमच्यासाठी सगळं सेम आहे. आम्ही आणि आता मशाल आणि इंजिनसाठी आम्ही प्रचार करतो आणि आमच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो ते फक्त राजकीय नाही तर परिवार म्हणून पण एकत्र आलो. आदित्यजी काय वाटतं वातावरण बघून? तुम्हाला खरोखर सांगू म्हणजे हे 2-3 दिवस आणि घरी पण आम्ही चर्चा करतो. कारण एक असतं की वरती नेते एकत्र येणं, आमच्यात नेते तर ऑफकोर्स उद्धवसाहेब राजसाहेब आहेतच, पण परिवार पण एकत्र आलेला आहे. पण त्याहूनही जास्ती महत्वाचं काय असतं तर कार्यकर्त्यांचं 100% मनोमिलन होणं. जिथे जिथे मी फिरतोय किंवा अमित फिरतोय, आज उद्धवसाहेब राजसाहेब पण अनेक ठिकाणी फिरत आहेत, तिथे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर कुठेही दिसत नाहीये. एकमेकांचे पट्टे, झेंडे, बरोबर आहे ना? पण मला आज एक तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की आम्ही आज एक मुलाखत केली एकत्र आणि तेव्हा शिवाजी पार्कमध्ये आमच्याकडे एक फॅमिली अप्रोच झाली जी बोलली की माझे वडील शिवसेनेचे आहेत आणि माझा मुलगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. आता दोघेही भांडत नाहीत घरी. आता तर नातू होतं त्याला सोपं झालं. आदित्यजी सातत्यानं सरकारी म्हणजे महायुती म्हणते की आमचाच महापौर असेल, ते 25 वर्षात कामं झालेली नाही, त्यामुळे महापौर आमचाच बसेल असा दावा केला जातो. मी भाजपला एकच प्रश्न परत विचारत आहे. 25 वर्षामधून 20 वर्ष ते आमच्या सोबत होते. जर कामं झाली नसतील तर आमच्या सोबत का होते, आणि जर झाली असतील तर आम्हाला शिव्या का देतात? आणि दुसरं म्हणजे आम्ही जे होर्डिंग्सवर लावलंय, आम्ही आमची कामं लावले, तुम्ही फक्त 2 चेहरे लावलेत. त्या 2 चेहऱ्यांचं या महाराष्ट्राला काय योगदान आहे हे सांगावं. अजून त्यांनी जाहीरनामा जाहीर केलेला नाही. विजनच नाहीये, नुसतं हिंदू मुस्लिम करणार आहेत, ते जातीचं राजकारण करणार आहेत. भाजपकडे दुसरं विजन नाहीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा नेमक्या कधीपासून सुरू होणार आहेत? कारण का त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून गेलेली आहे. आम्हाला पण उत्सुकता आहेच. नाही, एक सिरियसली असं आहे की आम्ही पण फिरत आहोत, उद्धवसाहेब राजसाहेब पण शाखा भेटी करत आहेत. त्याचं कारण एकच आहे, कारण उमेदवारांना कमी दिवस मिळालेत घरोघरी जाण्याची. डोर टू डोर कॅम्पेन तेवढंच महत्वाचं आहे जेवढ्या आमच्या सभा आहेत. मला वाटतं परवापासून वगैरे संयुक्त सभा आणि काही वेगळ्या सभा या होतात. पण दुसरं म्हणजे महानगरपालिकेच्या सभा ह्या गल्लीतल्या सभा असतात आणि त्या ह्या शाखे भेटींच्या निमित्त होत आहेत. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिका आहेत, त्यांच्या प्रचारांमध्ये तुम्ही कधी आहे ना? मी परवाच संभाजीनगर आणि नाशिकला जाऊन आलो. अमित मला वाटतं आता पुन्हा किंवा नाशिक उद्या नवी मुंबईला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, करत आहोत आम्ही. अनेक वेळा निवडणूक आयोगाला तुम्ही देखील पत्र दिलं आहे. आज स्वतः शरद पवारांनी देखील हे पत्र पाठवलेलं आहे. काय वाटतं कुठेतरी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं कुठेतरी तुमच्या कुठेतरी जाणीवपूर्वकच करत आहे.